हॅलो गाईज, जय श्रीराम. पार्टनर फुगलेला आहे कारण की मी हेअर कट केला आहे. माहिती नाही किती कट केले काय, आणि विचारलं पण नाही मी हेअर कटचं. बघू आता काय होतं ते. मी चाली डायरेक्टली. 2-3 दिवस संक्रांत झाली, संक्रांतचं विश नाही, रील्स नाही, काहीच केलेलं नाही. तोंड फुगलेलं आहे म्हणून बघू आता आज काय होतंय. चला आपण सगळेच भेटू डायरेक्ट. हाय. रात्रीचा गॉगल हे बघा, असं तोंड फुगलेलं, नीट बोलणं सुद्धा नाही, संक्रांतीचं विश नाहीये मला, काहीच नाही, शूट केले नाही, काही नाही. काय झालंय? काय 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 झालं? तुला माहित नाही का काय झालं? काय झालंय? काय झालंय? हेअर कट कोणाला विचारून गेली? ओ, आता सगळेजण सांगत होते हेअर कट करा, तू नाही केलं म्हणून मी केला. आता मला बोलायचंच नाही. आता जास्त शॉर्ट झाले असं वाटतंय का? छान दिसतंय. करायलाच नव्हतं पाहिजे मला. तुला लॉंगच हेअर छान दिसतात. सांगा यार, इतकं तोंड फुगवलेलं, काहीच नाही, बोलायलाच तयार नाही. कसं काय मी ब्लॉग करू तुमच्यासाठी? ब्लॉगला यायलाच तयार नाही, न लाईव्ह यायला तयार नाही, कशासाठी? नुसतं तोंड फुगले 2-3 दिवसापासून. मला असं वाटतं संक्रांतीला आज कळले ना. लुक पण बघितलं नाही माझ्या हेअर कटचा कसा आहे काय, आधीच तोंड फुगवलेलं आहे. आता मी काहीच बोलणार नाही. तू हेअर कट का केली मला काय सांगितलं. मला लुक चेंज करायचं थोडासा म्हणून. आता मी बोलत झालं ना आता बोलतच नसते. मी जाते चिटकून आणते केसात. मला नको सांगू ते. सांगा यार, त्याचं शूट होणार नाही आमच्या. ब्लॉग करायचा, लोक वाट बघतात, फॅन्स वाट बघतात. मला गोव्याहून कॉल आहे फॅनचा. हो, मला गोव्याहून कॉल आहे, नाशिकवरून कॉल आहे वंदनाचा. गोव्याच्या फॅनचं नाव सांगा, त्यांनी नाही सांगितलेले, पण ते जर ब्लॉग बघत असेल तर प्लीज नक्की कमेंट करा, आणि कमेंटमध्ये सांगा का बस आता नको पाटलाची. मला आता सांगायला गेलं. गाईज, आता माझा हेअर कटचा लुक दाखवणार आहे मी. बघा मी कसा प्रँक केलेला इथे. बघ किती छान हेअर कट. बघ कसा वाटला हेअर कट? काय फालतूपणा आहे. अख्खी संक्रांत घातली तू याच्यामध्ये. एवढा भयंकर कोणी प्रँक करतं का? मग आता कळायला पाहिजे होतं ना. मी तुला विचारल्याशिवाय करणार आहे का? ते जस्ट स्ट्रीम केले मी हे संक्रांतीमुळे, आणि संक्रांतीचा व्हिडिओ केला नाही ना. आता मी बोलणार नाही.